नमस्कार मित्रांनो, हाय, कसे आहेत? आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सर्वांचं मनपूर्वक. मित्रांनो, ड्रायव्हिंग करताना सावकाश, एकदम सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सकाळचे आता 9, 9:30 झालेले आहेत आणि आपण आता शिवाजीनगर चित्रालयवरून जात आहोत पॅसेंजर घेऊन. आपल्याला 2 पॅसेंजर भेटलेले आहेत आणि आपण थेट त्यांना घेऊन आपण शिवाजीनगर या भागामध्ये आपण जात आहोत. आता बघू, एक पॅसेंजर आपल्याला अजून मिळते का? हा ना, पैसा मत दे ना. पैसा नहीं है ना तुम्हारे पास? ओके, इधर बैठो. अरे नहीं है पैसा तो कोई बात नहीं, पैसा नहीं दोगे? कौन मांगता है पैसा? ज़्यादा लंबा है क्या अपना? कौन से स्कूल में पढ़ते हो? होमी बाबा. होमी बाबा बोले तो तारापुर विद्यालय होमी बाबा ना. कितवीं में पढ़ते हो? 7वीं क्लास में पढ़ते हो. आपका भी परीक्षा होगा चालू 26 तारीख से बाद में. मराठी मीडियम स्कूल. पहले से वही स्कूल में हो? नहीं, वो 6 से आए. पर मराठी स्कूल अच्छा है ना? हाँ. तुम मराठी हो? नहीं, वो सीखना है. नहीं, आपका गांव कौन सा है? आपको मराठी आता है? मेरे साथ में मराठी बोलोगे? मैं जैसा बोलेगा आप वैसा बोलोगे मराठी. चला मित्रांनो, बघून घेऊया आपण. हा लहान मुलगा बघू मराठी येते का. कोणत्या शाळेत आहे ती? आणि आत्ता सध्या कितवीला आहे? आणि राहायला कुठे? वा, व्हेरी गुड. असंच मराठी बोलायचं. मराठी बोलायचं, शिकायचं सुद्धा. आता कसं आहे, काही लोकांना मराठी येत नाही मित्रांनो. त्याच्याकरता कसं आहे की आपण त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधत असतो. काही लोक येत नाही, याचा अर्थ असं नाही की त्यांना नाहीच येत, त्यांना समजते बी. म्हणून आपण कधी कधी मराठीतच बोलत असतो आणि मातृभाषा आपली आहे म्हणून मराठीत 100% मी बोलायचा प्रयत्नच करतो. पण काय होतं की बाहेरून येणारी जी लोकं असतात परराज्यातून, तर त्यांना मराठी त्यांना मराठी वगैरे बोलता येत नाही लगेच. तर त्यांना काही मराठी समजत नाही, म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधावा लागतो. आणि तुम्हाला वाटत असेल की मराठी आपण बोलत नाही, आपण त्यांच्याबरोबर नाही. आपण मित्रांनो, आपण त्यांच्याबरोबर मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांना समजत नसल्या कारणाने आपल्याला नाईलाजाने आपल्याला त्यांच्याबरोबर हिंदी बोलावं लागतं. आणि भरपूर असे लोक अशी दररोज आमच्या रिक्षात येत असतात आणि कसं आहे, आपण त्यांना बोलण्यासाठी मार्गदर्शन करतो, आपण त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो. पण न येत असल्या कारणाने आपण त्यांना कुठेतरी आपण त्यांच्याबरोबर हिंदी बोलावंच लागतंय, बरोबर ना. आता बाहेर राज्यातून आला माणूस तर लगेच मराठी बोलणार नाही. मग तुला किती भारी येते मराठी? तुला किती भारी येते मराठी सांग बरं. हां, जोरात बोल ना. जास्त बोलायला नाही येते मराठी. पहिलीपासून ते 7वीपर्यंत आज तू शाळेत आहे, त्याच शाळेत होमी बाबा, आणि ते सुद्धा मराठी मीडियम स्कूलमध्ये. तर अजूनपर्यंत तुला व्यवस्थित मराठी येत नाही? बघा मित्रांनो, शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा, म्हणजे पहिलीपासून ते 7वीपर्यंत शिकणारी मुलं आहेत, त्यांनासुद्धा मराठी क्लिअर कट येत नाहीत. हा मुलगा मराठीमध्ये मीडियमला
आणि त्याला पहिलीपासून ते 7वीपर्यंत 7 वर्ष झाले म्हणजे पकडा. तर 7 वर्षामध्ये त्याला अजूनपर्यंत व्यवस्थित परफेक्ट मराठी भाषा येत नाही. आता चुकी कोणाची आहे याच्यामध्ये? त्याच्यामध्ये शाळेची चुकी आहे का त्याच्यामध्ये आपल्या लोकांची चुकी आहे? नाही, मी 6वीपर्यंत आले ना. कितीपर्यंत आला तू? 6वीपर्यंत. आणि ह्याच्या पूर्वी कुठं होता? त्याच्या पुढे गावामध्ये गावाला होता. आणि एवढे दोन मला वाटलं तू 7 वर्ष इथे शाळेत तुला मराठी येत नाही. व्हेरी गुड. 2 वर्षामध्ये शिकलाय पोरगा. 2 वर्षामध्ये. 7 वर्ष नाही, 2 वर्षात. तर चला मित्रांनो, आपण आपला ब्लॉग या ठिकाणी थांबूया आणि आपल्या पॅसेंजरकडून पैसे घेऊया. तर आपले पैसे आता मिळालेले आहेत आपल्याला, हे बघू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तुम्ही जेवढे जास्त कमेंट करतील तेवढंच चांगलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.